सध्या भजनाची पारंपरिक पद्धत, काही बोलायचं म्हणजे ते सुद्धा जीवावर येत आहे. कारण काय बोलायचं आणि काय करायचं, सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. आता उद्या त्या व्हॉट्सअपवरती काय ॲक्शन, त्यापेक्षा आपण आपल्या मर्यादित राहावं. पण थोडंसं सांगेन मी, कारण मगाशी आमचे बुवा आमचे राष्ट्रीय संघाचे महासंघाचे अध्यक्ष भजनी याचे सांगून गेले आहेत की पारंपरिक बाऱ्या या व्हायला हव्यात. एक म्हणणं त्यांचं मला आवडत नाही, एक म्हणणं मला आवडत नाही. आपण मुळात 20ला विरोध केलेला आहे, हे तर बरोबर. 20 केला तरी चालेल, हे अक्षर नाही पाहिजे. तुम्ही पारंपरिकच करा, पारंपरिक करा. मग मुळात आपण तो विचार करताना बोलताना तो विचार करायला हवा. पण हे आता सुचवायचं नाही. पारंपरिक केलं तर मग त्याच्यामध्ये काय होत नाही. तुम्ही जसे कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा पारंपरिक सकाळी 5 वाजे 6 वाजेपर्यंत भजनाला सगळे मिलवाले बसत होते आणि ऐकत होते. तो टाइम गेला, तीच माणसं आहे, काय फरक आहे. पण तुम्ही हे मध्ये काय काय कुलसवतात ना, ता त्यांका हे आत्ताच्या पोरग्यांका का व्हाया असता. म्हणून हे फॅड आलेलं आहे कसलं 2020 भजनाचं. कारण भजनामध्ये प्रबोधन कमी आणि 70% वैयक्तिक टीका करण्यातच त्यांचा वेळ घालवतात. ज्याप्रमाणे व्यापारी एकावर एक वस्तू फ्री देतात, तसं ह्याच्यामध्ये आहे. गाण्याचा शेंडा मुंडा राहतो बाजूला. थोडक्यात काय सांगण्यासारखं, त्या गाण्यात काही नाही. मग लोकांना काहीतरी दुसरी गाणी, ज्याप्रमाणे लोकरी बुवाने सांगल्याने तशी, तुझं वाढदिवस कधी बाबू, हा मग त्याचा गाणं म्हणायचं. ही परंपरा, हे भजन. अरे तुम्ही चांगले गायक आहात, तुम्हाला आम्ही नाही नावं ठेवत, चांगले चांगले गायक आहात तुम्ही. मग हा का खेळ खंडोबा तुम्ही करताय. हा सत्याचा मार्ग धरा. हे परमेश्वराचं नामस्मरण आहे. हे ज्या नामस्मरणाची तुम्ही विटंबना केलात तर तुम्हाला हे जे पंचरत्न बसलेले आहेत ना, ते बघा तिकडे येतात, कधीच माफ करणार नाही. आणि तो परमेश्वर सुद्धा. म्हणून मी आता काय सांगतो ते ऐका. पडक्यात दाखवते. सुहास सुर्वे धन्यवाद. हा सदानंद सुर्वे धन्यवाद. माऊली हरियाण बुवांचे म्हणजे एकदम पट्ट धरकरी, त्यांना जोरदार टाळा मार. हरियाण बुवाने हे माझ्या दोन्ही बाजूचे आत्मा येते. जीवनाचे सार्थक करण्या जीवनाचे बुवा सार्थक करण्या तन मन धनार्पुनी हरिनामाच्या, तन मन धनार्पुनी हरिनामाच्या हो बुवा, हरिनामाच्या हो. भजनात जाऊ रंगोली हरिनामाच्या हो, भजनात जाऊ रंगोली हरिनामाच्या हो, भजनात जाऊ रंगोली.
रचनेंद्रिये ज्ञानेंद्रिय बसवून त्यात पंचप्राण ओतून 9 महिने त्या उदरात अन्न पाणी व हवा पुरवून त्या पिंडाचे रक्षण करणे हे काम त्या परमात्म्यातील कोण बरं करू शकेल मंडळी? त्याने दिलेला आहे हा देह, म्हणून ह्या देहाला सार्थकी लावा कुठेतरी. कसे तरी पैसे उगाच घोड्यांवडीत राहू नको, चांगलं बोलून करा. हे काय हो सांगत आहेत तुमचा? आपण सरळ बघायचं आणि त्या मार्गाने जायचं. ही पंचरत्न गेली कशी? तसं चालायला शिका. त्या परमेश्वराच्या केलेले काम कोणच करू शकत नाही. त्याच्यासारखा मूर्तिकार या जगात कोणी आहे काय हो? कोणीच नाही. म्हणून त्याचे गुण कसे फेडायचे? गुणगान गाऊन केले पाहिजे. म्हणून म्हणतो गोळ्या रूपात घडविला कसा आकारात जेव्हा जन्म घेते, त्या नवीन जगात जन्म घेते तेव्हा घाबरून ते रडत असत. त्याला आईचा प्रेमळ स्पर्श होतो. तेव्हा त्या किलकिल्या डोळ्याने किलकिल सकाळच बघत असतो तिच्याकडे. तेव्हा त्याला धीर येतो व रडण्याचं थांबवतो. ते बाळ रडायचं थांबतं. आईची त्याला स्पर्श होतो. 5 ते 6 महिने मातेच्या दुधावर तिच्या छायेखाली तिची वाढ होते. म्हणून तिला हिंदू संस्कृतीमध्ये माता म्हटलेली आहे. आपण सुद्धा आपल्या या भूमीला ज्यावर तुम्ही बसला आहात, खुर्ची सुद्धा भूमीवर आहे, त्या खुर्चीवर तुम्ही बसलात म्हणजे ते वजन, ती भूमी, ती आपली माता सांभाळते आहे. म्हणून तिला भारत माता असं संबोधिले आहे. तुम्ही सांगा या जगात कुठे रशिया माता, अमेरिका माता, चीन माता आहे काय? नाही ना. म्हणूनच त्या मातेला संबोधिले आहे. म्हणून काय म्हणतो, मायारूपी तुझ्या दर्शना धन्य झालो मनी हरिनामाच्या हो. जन्मापासून अंतापर्यंत नित्य राहतो आम्हा सोबत. देव भेटावा म्हणून जप तप हवन पूजा किंवा पाठ तीर्थयात्रा करून सुद्धा देव भेटत नाही बघा. कारण आपल्या देहात असणाऱ्या आत्मारामाला ओळखत नसतो. म्हणून काकेत कळसा आणि गावाला वळसा मारून काय फायदा होतच नसतो. एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य सद्गुरूकडे जातो.
आणि त्या सद्गुरूंना सांगतो की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. असं काय शिष्य होणार आहे तू माझा? मला एक तुला मी सांगतो तसं कर. त्याच्या हातात एक सुरा दिला आणि एक कोंबडा दिला. ह्या कोंबड्याला अशा ठिकाणी मारशील की तुला ह्या तिथं आजूबाजूला कोणी बघणार नाही अशा ठिकाणी तू तो मारून मला आणून दाखव. हा गेला, लांब लांब पळत गेला, अरण्यात गेला, आजूबाजूला कोण बघणारा सुद्धा नव्हता. सुरा घेतला आणि कोंबड्याच्या माने ठेवणार. इतक्यात त्याला आठवण झाली. कसली बघा, त्याला आठवण झाली. मी काय म्हणतो की मला आता इथे कोण बघत नाही, पण मी कापताना माझं मन तर साक्षी आहे ना याला. एवढं त्याला समजल्यावर धावत पडत आपल्या गुरुपाशी आला आणि सगळा प्रकार त्याला सांगितला. गुरुजी म्हणाले शाबास शाबास, म्हणतो वा तू माझ्या परीक्षेत पास झालास. आपल्या मनाची भीती ज्याला वाटतं तो जगात कोणालाही सुद्धा घाबरणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो प्रथम आपल्या देहातील देवाला जाणून घेऊया. कोणाला? या देहाला, आत्मरूपी देहाला जाणून घेऊया. म्हणून म्हणतो आत्मरूपी राम देहाला देऊता या जाणुनी हरिनामाच्या हो हरिनामाच्या हो हरिनामाच्या हो रंगोनी हरिनामाच्या हो हरिनामाच्या हो रंगोनी हरिनामाच्या हो हरिनामाच्या हो रंगोनी बीज अंकुरे झाडते होई बीज अंकुरे झाडते होई बीज अंकुरे झाडते होई चरा चरातून भरून राही चरा चरातून भरून राही चरा चरातून भरून राही. हो बघा, इवल्याच्या बीचे अवाढव्य झाडामध्ये रूपांतर होते. कसं? एका दाण्यापासून शेकडो दाणे तयार होतात आणि या भूतलावरील सर्व प्राणी मात्रांचं पालन पोषण होत असतं. याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की परमेश्वराची लीला अगाध आहे. एवढं करूनही त्याच्यामध्ये अहंभाव नाही, भेदभाव नाही आणि कुठल्या मीपणात अडकून बसत नाही. पण शेवटी अंतःसमयी पैकी काही सोबत येत नाही, येते ते नामस्मरण. नामस्मरण म्हणजे पुण्य तुमच्या जवळ येतं. म्हणून सारा भार त्या ईश्वरावर सोडून त्याच्या भजनी लीन होऊया. यातच सर्व भुवांना विनंती मी करतो. यातच आपल्या या नामस्मरणातच मोक्ष आहे.